नमस्कार. आज आपण बनवत आहे डेशेची भाजी. तुम्हाला डेशेची भाजी कशी बनवायची मी सांगणार आहे. आणि ही बघू शकता डेशेची भाजी कशी असते. हे बघा, 15 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आणि शिजली का नाही अशी चेक करायची. शेवग्याच्या शेंगासारखी शिजते ही भाजी. आणि ही भाजी शिजल्यानंतर कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. पण त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. हे बघा, पहिले आपण कढई ठेवणार आहे गॅसवर. बघा, या डेशेच्या भाजीसाठी लागणारे साहित्य. बारीक कट करून आपण कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, लसूण थोडासा घेतलाय, मीठ, तिखट, हे मसाला आहे बघा, हळद आणि जिरं तुम्हाला दाखवते. पहिली कढई गरम करून घेऊया. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. हे बघा, एवढं तेल टाकायचं. नंतर ना कांदा टाकायचा. कांदा चांगला फ्राय झाला त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकायचा, म्हणजे लसूण जास्त लाल होत नाहीये. खायला पण इतकी छान लागते बघा ही भाजी, खूपच छान लागते. तुम्ही शेवग्याची भाजी विसरूनच जाताल, एवढी छान भाजी ही लागते. तुमच्याकडे काय या भाजीला म्हणतात मला तुम्ही कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर ह्या भाजीला डेसा म्हणतात. हे बघा, कांदा असा परतला, थोडासा रंग बदलला कांद्याचा की त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे लसूण. त्याच्यानंतर टोमॅटो. परत टाकणार आहे आपण इथे घेतलेले हे सर्व मसाले. जास्त चांगलं परतलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत देशे. हे बघा, नंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट. कूट काय जास्त टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं. तुमच्या आवडीनुसार कूट टाकू शकताय, कमी जास्त. मी थोडंसंच टाकते. हे बघा, असं नकळत थोडंसं मसाले सगळे भाजीत लागायसाठी नकळत थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसंच. हे बघा, असं थोडंसंच टाकायचं म्हणजे भाजी व्यवस्थित वाटते. आणि त्याच्यावरती 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. हे बघा, 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहे. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे भाजी मग कशी झाली आपली. 2 मिनिटं झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवते.
हे बघा पाणी जे आपण टाकलं होतं ते बघा सगळं पाणी गेलेलं आहे आटून. मग आता ही भाजी प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. बघा अशी ही देशाची भाजी होते. चला आपण लाडूला देऊ भाजी. लाडू काय म्हणतो बघू कशी झाली भाजी. चल तर बघ बरं खाऊन कशी झाली भाजी. आता कशी झाली भाजी? छान. छान झाली. आवडली का तुला? आवडली ना. बघा आमच्या लाडूला पण भाजी आवडली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.